एमओयू असतील जे आता थांबून ठेवलेले आहेत या डायव्हर्स ट्रिपसाठी, तर ही दुसरी गोष्ट आहे। तिसरं म्हणजे आपण बघत असाल की एकंदरच या महाराष्ट्रात येण्यासाठी कोणीही कुठचाही गुंतवणूकदार इच्छुक नाहीये, कारण एक सीएम आणि एक स्पेशल सीएम आहे। आणि हे वातावरण एवढं राजकीय घाणेरडं असताना, कोणाच्याही मागे कुठची एजन्सी लावणं असेल, आरोप प्रत्यारोप असेल, राजकीय पातळी घसरत असताना माझी हीच इच्छा राहील की कुठे ना कुठेतरी सगळे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचं याच्यावर विचार केला पाहिजे। आता हे धोके एवढे देऊन झालेले आहेत, ठीक आहे, हे जेव्हा डिस्क्वालिफाय होतील लवकरच होणार आहे, सरकार पडणार आहे, पण पुढचं सरकार जे येईल ते ह्या महाराष्ट्राच्या हिताचं असावं हीच प्रार्थना आपण योगी आदित्यनाथ येऊन गेले येत आहेत। त्यांनी सांगितलं की आम्ही चित्रपट सृष्टी इथून हलवणार नाही, परंतु तिथं मोठी करू। एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघा, काल योगीजी येऊन गेलेले आहेत। दुसरं, मी योगीजी बोलले, औरंगजेबजी बोललेलो नाही, तसे त्यांचे नेते बोलतात। योगीजी येऊन गेलेले आहेत, शिवराज सिंग चौहान साहेब येऊन गेले मागच्या वर्षात, आणि गेहलोत साहेब येऊन गेले। म्हणजे इतर मुख्यमंत्री त्यांचं काम करतात। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जातात आणि स्वतःसाठी मागतात, राज्यासाठी काही मागत नाही। संजय राऊत यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट सर आदित्य ठाकरे बोलत होते, आपण ऐकलं। आणि आता कोल्हापूरच्या बातमीकडे वळतोय आणि तिथे आजरा इथल्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे। शालेय मुलीची छेड काढल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आणि या छेडछाड प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरती आहेत कोल्हापुरातनं। ज्ञानेश्वर, जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे आजऱ्यामध्ये, कसा त्याला प्रतिसाद मिळतोय आणि काय मागण्या किंवा कशा स्वरूपाचं हे आंदोलन आहे? श्वेता, आजऱ्यामध्ये शाळकरी हिंदू मुलीची छेड आहे ते काढण्यात आली होती आणि या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। गेल्या 2 दिवसापासून या संदर्भात आजरा बंदची हाक देण्यात आली होती। तर आज मोर्चा आहे तो हिंदू जन आक्रोशच्या वतीनं काढण्यात येतोय। या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते। महिलांची विशेष संख्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते। लहान मुलांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे। खरं तर या संदर्भातले आरोपी आहेत ते दोघा आरोपींना सुद्धा पोलिसांनी काल रात्रीच अटक केलेली आहे। मात्र तरी सुद्धा हिंदू मुलींची छेडछाड जी होते त्या विरोधात आहे ते हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या छेडछाडीच्या घटना रोखाव्यात या पद्धतीची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। या मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। हिंदुत्ववादी संघटनांनी आजऱ्यामध्ये मोर्चा काढलाय शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।